Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मराठी शाळेत प्रॉब्लेम काय की मराठी शाळेत अशी शिक्षकांची नावं शर्मा, गुप्ता, दळवी, जोशी, कुलकर्णी. आमच्याकडे पोलिसाची टीम असते. दराडे, मानमोडे, शिंदे. मी वडीलधारा माणूस झालो आपोआप. आता माझे मित्र मला येऊन अशी ओळख करून देतात त्यांच्या गर्लफ्रेंडची की हे गणेश दादा. कोणी शिकलं इथं मराठी शाळेत आमच्याकडे? 1 2 3 4 5 6 सगळे गरीब आहेत. सगळे गरीब आहे. कॉन्व्हेंट मध्ये कोण शिकले? 2 जण शिकलेत. सगळे हे बघा, हे असते सिन्सिअर विद्यार्थी, सगळे पुढे बसलेत. सगळे आपले मराठी शाळेचे माग फोकाळलेतच तेवढे लहानपणी. कारण मराठी शाळेत प्रॉब्लेम काय की मराठी शाळेत अशी शिक्षकांची नावं शर्मा, गुप्ता, दळवी, जोशी, कुलकर्णी. आमच्याकडे पोलिसाची टीम असते. दराडे, मानमोडे, शिंदे. त्यांना असं बघूनच असं वाटावं की आता जाऊ का नका वर्गात. आमच्या शिक्षकाचा दरारा काय प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे पहिल्यांदा माणूस शेतकरी असतो, नंतर पैलवान असतो आणि नंतर शेतकरी असतो. आमचा दरारा एवढा होता की शाळा बुडविली तर सगळ्या शाळेतली 10 पोरं घेऊन मास्तर म्हणायचा आमचा की त्याला घरून घेऊन ये. अख्ख्या गावातून वरात निघायची. एवढी दहशत होती. एका पोरानं पळत जाऊन हिरीत उडी टाकली होती. हिर कुरडी होती आमची. आणि मास्तर त्याला म्हणत होता की वाचला जगलास तर मी वरीच आहे, लक्षात ठेव. एवढी दहशत. एक दिवस आमचा कपिल नावाचा मित्र होता, त्यानं शाळा बुडविली होती. त्यानं शाळा बुडविली. दुसऱ्या दिवशी शाळेत आला. सरनं हात खांद्यावर ठेवला होता तर मुतला होता तो समोरच्याच्या दप्तरावर. अजून ट्रॉमा आहे, मीच होतो बसलेला तिथं. शाळा बाई, शाळेत मजा धिंगाणा. पुण्याला आलो तवा कळाला अभ्यास करायला पाहिजे होता. पण मला सांगाय पुण्यात आल्यावर आता माझी भाषा थोडीशी गावंढळ आहे. पुण्यात मला गावंढळ भाषेत शिकविलं पाहिजे होतं ना त्यांनी. मला न्यूटनचा पहिला नियम किंवा आर्किमेडीजचा सिद्धांत त्यांनी चांगल्या भाषेत शिकविला की द्रवामध्ये वस्तू बुडवल्यानंतर पाणी विस्थापित होतं. विस्थापित म्हणल्या मी दप्तर उचललं आणि घरी गेलो. मला शिकायचं नाही म्हणले. विस्थापित. आणि हे प्रॉब्लेम आहे ना, मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे की लोक भाषेला तेवढी मान्यता किंवा हे येत नाही लवकर. मी पुण्यात आलो. पुण्यात गर्लफ्रेंड करायची होती मला, म्हणजे मी हुडकीतच होतो. हा करायचीच होती, सापडीत होतो मी. पोरांनी मला बंबल, टिंडर इन्स्टॉल करून दिलं होतं आणि स्वतःच त्याच्यावर स्वाईप करीत बसत होती की तुला वहिनी हुडकीतो म्हणून. एका पोरीचं मॅच आलं बी होतं सर मला. मी गेलो होतो डेटला बर्गर किंग मध्ये. तिथे गेल्यावर कळालं की मला बर्गर खाता येत नाही. ती बर्गरची टिके हातातून पडली तर ती मध्ये ठेवून बोट चुकली होती मी. पोरगी मी पहिल्यांदा पैसे देऊन निघून जाताना बघितली. आणि तसं बी काय झालंय माहित आहे का की आयुष्यात काय झालंय की मी वडीलधारा माणूस झालो आपोआप. आता माझे मित्र मला येऊन अशी ओळख करून देतात त्यांच्या गर्लफ्रेंडची की हे गणेश दादा. एक बी बहीण नाही सर मला, मानले 13 बहिणी झाल्या त्या.